नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे तुमचे कान सांगतात की तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही कसे आहात आणि तुमचे भवितव्य कसे आहे. कानाच्या आकारावरून भविष्य कसे असते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, कान हे आपल्या संपूर्ण आयुष्याचे भवितव्य दर्शवित असतात. कानाचा अभ्यास, त्याची लांबी, रुंदी, आकार, उंच, तसेच डोक्याच्या किती जवळ आहे किंवा बाहेर येणार आहे, तसेच कानाचा ताठपणा, आतील आणि बाहेरील असणारं जे चक्र, कानाची पाळी, यावरून प्रत्येकाचा जीवनाच्या भवितव्याविषयी आणि मूळ स्वभाव प्रवृत्तीसंबंधी विशिष्ट असे अर्थ आणि निर्देशसुद्धा असतात. कानांचे वेगवेगळ्या प्रकारचे आकार असतात आणि त्यावरूनही व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्व आणि नशीब याचा अंदाज लावता येतो. कानाचे एकूण 7 मूलभूत प्रकार आहे. तुम्ही स्वतःचे किंवा दुसऱ्याच्या कानाचे निरीक्षण कराल तेव्हा ते यापैकी एखाद्या प्रकारातील असतील. प्रत्येक कानाचे मूल्यमापन, त्याची लांबी, रुंदी, जोडणी, रंग, पोत, गुबगुबीतपणा, तसे त्याचा मूलभूत प्रकार यावरून करता येतो. कोणत्या प्रकारचे कान असलेली व्यक्ती कशी असते आपण आज बघूया. तर मोठे कान असणाऱ्या व्यक्ती या प्रथित यश असतात. मोठे कान असणे ही त्यांची जमेची बाजू असते. कान डोक्यावर योग्य स्थानी असतील तर ते समर्थ जीवन, चांगले चारित्र्य, सुखी बालपण, दीर्घ आयुष्य दर्शवतात. यशस्वी उद्योजक, ज्यांचा उद्योग व दूरदर्शीपणा आयुष्यभर चालू राहतो, ज्यांच्या कल्पना विशाल असून विषयाचे आकलन चांगले असते. मोठे कान असणारे व्यक्ती जीवनातील कुजबूज, मुसमुसणे, स्फोटांचे आवाज ऐकणे हे सामान्यतः उदार आणि दयाळू असतात. भरीव कल्पना, चांगली कृत्य याद्वारे दुसऱ्यांचा आधार घेतात. उद्योजक स्त्रियांना मोठे कान सहाय्यभूत ठरतात. चातुर्य आणि शक्तीचे दर्शन होते. ज्या स्त्री पुरुषांचे कान मोठे असतात ते यशस्वी व्यक्ती असतात. त्यानंतर लांब पाळे असलेले कान, अशा व्यक्ती विद्वान असतात. लांब पाळे असल्यास सखोल शहाणपणा, जीवनाचे वृद्धिंगत होणारे तत्त्वज्ञान आणि दीर्घायुष्याची भर पडते. अशा प्रकारचे कान असलेली व्यक्ती उद्योगापेक्षा कायदा, शासन, शिक्षण, पत्रकारिता, धर्म अशा क्षेत्रातील असण्याची शक्यता असते. त्यांना उशिराने यशप्राप्ती होते. लांब पाळे असणाऱ्या या व्यक्तींबद्दल आदर वाढत जातो आणि उतार वयात प्रभावी बनून नेता बनतात. ज्यांना मान सन्मान मिळतो, लोक ऐकून घेतात. कानाची पाळी अतिशय लांब असल्यास त्याला बुद्धाचा कान म्हटले जाते, जो आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानविषयक विद्वत्ता दर्शवतो. अशा व्यक्तीपासून इतरांना लाभ होतो. असे कान असणारी व्यक्ती बोलणारी आणि ऐकून घेणारी असते. अशा कानांची इतर लक्षणेसुद्धा लक्षात घेतली पाहिजे, म्हणजे स्थान, जोडणी, रंग, मांसलपणा किंवा नकारात्मक प्रभावामुळे खोटा ज्ञानी पुरुषसुद्धा बनू शकतो. त्यानंतर बाहेर येणारे आतील चक्र असलेले मोठे कान, असे कान असलेल्या व्यक्ती वस्ताद असतात, धूर्त आणि व्यवहारज्ञानी असतात. अशा व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेशी जमून न घेणारे असतात. ते अतिशय धाडसी, समाजाभिमुख, रंग, ध्वनी आणि परिणाम याविषयी आस्था असलेले असतात. ते उद्योगात यशस्वी होतात ज्यामध्ये सामाजिक कार्य अंतर्भूत आहे. अशा व्यक्ती नेहमीच नवीन माणसं, नवीन कल्पना, नवे नाद याच्या शोधात असतात. त्यांना आपले मत व्यक्त करणे व इतरांचे लक्ष वेधून घेणे ही गोष्ट आवश्यक वाटते. असे लोक विक्री, जाहिरात, कला, फॅशन, डिझाईन, निर्मितीचे जे उद्योग असतात यामध्ये जास्त आढळतात. हे लोक सामान्यतः वस्ताद आणि इहवादी असतात. त्यांना स्वतःच्या मर्जीने राहणे आवडते. स्वतःच्या बळावर संधी घेणे आवडते. त्यांच्या आश्वासनावर मात्र फार विश्वास ठेवू नये. त्यानंतर लहान आणि नीट्स कान, म्हणजे लहान आणि छोटे कान. सामान्यतः असे कान, लहान नीट्स कान डोक्याला चिकटून असतात. जर असे असेल तर अशी व्यक्ती संस्थापित, धर्मानुयायी, उत्तम संगोपन झालेले, सुरक्षित, सक्षम आणि चांगल्या वातावरणातील इतरांकडून आधार आणि स्थिरतेची अपेक्षा करणारी असतात. ही व्यक्ती सुंदर, कलात्मक, रंगांची प्रेमी आणि उत्तम आवड असलेली असते. बहुधा मध्यम वयात यशप्राप्ती होते. त्यांचे वैयक्तिक आयुष्य संबंध प्रेमळपणाचे असतात. वाढत्या वयाबरोबर ते अतिशय बळकट होत जातात. सभोवताली सौंदर्य व सुखसोयी असणे आवश्यक असते. अशा व्यक्ती उतार वयात ताठर बनू शकतात. दैव व शान, लहान पण सक्षम कानामुळे भविष्य सुरक्षित करणे साध्य होते. सर्वसाधारण आयुर्मानापेक्षा जास्त आयुष्य दर्शवित नाही. या व्यक्ती खालच्या पातळीवर देखील समाधानी असतात. त्यानंतर शिंपल्याच्या आकाराचे कान, अशा व्यक्ती मोकळ्या मनाच्या असतात. पुढाकार घेणारी, सर्व ऐकणारी, सर्वांना सांगणारी आणि इतरांच्या सहवासातच रमणारी असते. या व्यक्ती कानाच्या जोडणीनुसार कमी अधिक यशस्वी असतात. आयुष्यमान साधारणतः आयुर्मानापेक्षा जास्त नसते.
या व्यक्ती उत्साहपूर्ण आणि जनसंपर्क असणाऱ्या व्यवसायात म्हणजे व्यापार, विक्री, कलादालने, उपाहारगृह, सोशल क्लब, व्यवस्थापन अशा उद्योगात इतर जनांबरोबर मिसळू शकतात. व्यवसायात यशस्वी होतात. कान पातळ व मांसल नसेल पण सशक्त असेल तर यशस्वी होतात. पाळीरहित असलेला कान म्हणजे उत्तम यजमान किंवा यजमानी नसतात. दैनंदिन घटनांमध्ये रस घेतात. भविष्याची फार चिंता करत नाहीत. त्यानंतर गोलकड पण पाळं नसलेला कान. अशी व्यक्ती ध्येयवादी, चांगली पार्श्वभूमी असलेली, आर्थिक व्यवहारातील चढ-उतार, दैनंदिन जीवनातील बदल यांच्याशी सहज जमून घेतात. लाभ उठवण्याच्या दृष्टीने सतत मागोवा घेतात. अशी व्यक्ती सुखी असते. संकटांशी झुंज देण्याची व तडजोडीची मोठी क्षमता असून वास्तवात जगणारी असते. लवचिकता आणि दयाळूपणे संबंध सुरळीत राहतात. आयुर्मान सरासरी असते. असा कान असणाऱ्या व्यक्ती उत्साही असतात. चांगल्या कुटुंबातील प्रभावी मित्र जोडणारे असतात. दुसऱ्यांसाठी काम करतात. मॉडेलिंग करणारे स्त्री पुरुष यांचे कान असे असतात आणि विशेष म्हणजे आशावादी असतात. त्यानंतर शेवटचा एक प्रकार म्हणजे टोकदार कान. आता टोकदार कान असणाऱ्या व्यक्ती संधिसाधू असतात. खेळ करणारे, कावेबाज, धूर्त, भावनावश, चंचल मनाचे आणि वाहत जाणाऱ्या व्यक्तिमत्वाचे लोक असतात. असे कान असलेले आकर्षक असतात. त्यांच्या आसपास असणे म्हणजे मजा असते. भरवसा ठेवण्यायोग्य नसले तरी जीवन उपभोगतात. दुसऱ्यांचा लाभ उठवतात. जल्दी म्हणजे लवकर पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात आणि संशोधक किंवा कल्पनावादीसुद्धा हे लोक असू शकतात. तर मंडळी, तुम्ही बघितलं असेल की कानाचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि बहुतेक प्रत्येकाचा कान कुठल्या ना कुठल्या प्रकारात असतो. तुम्हाला तुमच्या कानावरून आपले काय भविष्य किंवा आपलं भवितव्य काय आहे किंवा आपला स्वभाव किंवा आपलं जे काही फ्युचर या संदर्भातली माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.